बीड जिल्ह्यामध्ये जर गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर इथली परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की एक वर्ष जर एखाद्याचा मृत्यू होत असेल, हत्या होत असेल आणि त्याचं गुढ अजून उघडत नसेल तर खरं तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे उभ्या महाराष्ट्रासह देशानं बघितलंय। एवढी परिस्थिती इथली विदारक आहे। आज इथं पोलीस प्रशासनामध्ये कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही। पोलीस अधिकारी कुठल्या पुढाऱ्याचा फोन आल्याशिवाय काम करायला तयार नाहीत। सर्वसामान्य माणूस जर एखादा पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्याला कुठल्या तरी एखाद्या नेत्याचा, एखाद्या छाटून कार्यकर्त्याचा फोन आल्याशिवाय कागदसुद्धा हातामध्ये घेत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मध्यंतरी संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या नंतर पोलीस प्रशासनातल्या बदल्या झाल्या। बदल्या ह्या पोलीस स्टेशनहून त्या पोलीस स्टेशनवर, त्या पोलीस स्टेशनहून ह्या पोलीस स्टेशनवर करण्यात आल्या। मात्र खरं तर आज बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर इथली भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याच पुढाऱ्यांना विनंती आहे, हे चाललेलं गलिच्छ राजकारण हे थांबवा। खरं तर पुढारी काय एखाद्या चांगल्या कामासाठी फोन करतात का? नाही, तर हे पुढारी सगळे माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे, त्याच्या हिताचं काय हे बघून पुढारी सुद्धा पोलीस स्टेशनला फोन लावतात। आणि ही पोलीस प्रशासनामधली जी ही काही पोलीस यंत्रणा ही सगळी हाताची बाहुली झालेली आहे, यांचा कसलाच अंकुश राहिलेला नाही। आज बीड जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी आहे, गुटखा सर्रास चालू आहे, अनेक पोलिस गुटखे खातात आणि इकडे गुटखा बंदी आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर। आणि गुन्ह्याच्या बाबतीत तर विचारूच नका, पोलीस प्रशासनाचा धाकच उरला नाही, पोलीस प्रशासनाचा कसला धाक उरला नाही। पोलीस प्रशासनामधले अधिकारी आज दबावामध्ये वागतायत। ही सगळी परिस्थिती थांबवायची असेल खरं तर येणाऱ्या काळामध्ये ही सगळ्यांनी लक्षात घ्यावं। ही सगळ्या पुढाऱ्यांनी येणारा काळ कुणालाच माफ करणार नाही। त्याच्यामुळे हे चाललेलं जे गलिच्छ राजकारण आहे, जाती धर्माचं आहे, हे थांबलं पाहिजे। म्हणून मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खरं तर आज सगळ्याच पुढाऱ्यांना विनंती करतो की हे चाललेलं राजकारण गलिच्छ हे थांबवा, एवढी विनंती।